आपण काय शिकत होतो गेल्या वेळेला? आपण इष्टिका चिती आणि घनाचं आपण पृष्ठफळ आणि घनफळाचा पहिला जे सराव संच आहे तो आपण घेतला की नाही? पहिला सराव संच इष्टिका चितीचे घनफळ आणि घनाचे घनफळ. इष्टिका चितीच्या घनफळाचं सूत्र काय बघितलं आपण? इष्टिका चितीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची है ना. इष्टिका चितीचे घनफळ आणि घनाच्या घनफळाचं सूत्र काय बघितलं? घनाचे घनफळ बरोबर एल गुणिले एल गुणिले एल, म्हणजे बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू. म्हणजे त्याच्यामध्ये लांबी रुंदी आणि उंची तिन्ही पण कशी असतात? घनामध्ये लांबी रुंदी उंची कशी असते? तिन्हींची पण लांबी रुंदी आणि उंची तिन्ही पण सारखे असतात ना त्याच्यामध्ये? लांबी रुंदी उंची तुम्हाला तुम्ही उदाहरण सांगू शकता का? घनाचं एखादं उदाहरण, कोणती वस्तू तुमच्या आजूबाजूला असेल जी घनाच्या आकाराची, घन आकाराची. घन बघा तुम्हाला मी दाखवलेलं एक वस्तू घनाच्या आकाराची, आठवते का? काय दाखवलेलं तुम्हाला घन आकाराची वस्तू? नाही? आपण बघा सापशिडी खेळताना जे वापरतो बघा छोटस सापशिडी खेळताना, ते पण घनाकृती. त्यानंतर आपण रुबिक्स क्यूब खेळतो बघा, ते रंग असतात वेगवेगळे, ते सुद्धा घनाकृती आहे. ठीक आहे. आता आपण पुढची आकृती बघणार आहोत. आपली पुढची जी आकृती आहे ती आहे वृत्तचिती. कोणती आकृती आहे? वृत्तचिती. इष्टिका चिती वेगळं आणि वृत्तचिती वेगळं. कन्फ्युजन करायचं नाही, दोन्ही मध्ये फरक आहे. इष्टिका चिती म्हणजे आपले जे खोके असतात ते इष्टिका चिती आकाराचे असतात है ना. हे आपण गेल्या वेळेला शिकलो आहोत. 1 घनमीटर बरोबर आता आपण इष्टिका चिती आणि इष्टिका चिती आपले वेगवेगळे आकार आपल्याला कळले पाहिजे. इष्टिका चिती काय आहे? आपण याच्या आधी इष्टिका चिती बघितलं होतं. इष्टिका चिती आकार असा असतो. इष्टिका चिती म्हणजे आपले जे बॉक्स वगैरे असतात, पुस्तकं असतात, ती इष्टिका चिती आकाराची आहे. आता आपल्याला शिकायचंय वृत्तचिती. वृत्तचिती शिकायचे. वृत्तचिती. वृत्तचिती म्हणजे आपले जे असतात, त्यानंतर ड्रम असतो, सिलेंडर असतो घरामध्ये है ना, पावडरचे डब्बे असे वाले बघा दिसते तुम्हाला. हे वृत्तचिती आकाराची वस्तू आहे. ही वृत्तचिती आहे. आपण डब्बा हा वृत्तचिती आकाराचा आहे. आपल्या घरातला सिलेंडर हा पण वृत्तचिती आकाराचा असतो. डब्बे स्टीलचे असतात, ते सुद्धा कोणत्या आकाराचे असतात? वृत्तचिती आकाराचे. हे बघा, हे वृत्तचिती. वृत्तचितीमध्ये कसं असतं बघा, इथे मी तुम्हाला सांगितलं असेल, कदाचित तुम्हाला लक्षात असेल तर. आता हा वृत्तचिती आकार आहे, हा पण वृत्तचितीच आहे. बघा आकार सेम आहे, फक्त त्याची उंची आणि त्रिज्या वेगवेगळी असू शकते. जसं याची आहे ना, वरचा पृष्ठभाग वर्तुळाकृती आहे, तळाचा पण वर्तुळाकृती आहे आणि मधला जो भाग आहे तो वक्र आहे. हा मधला जो भाग आहे ना तो वक्र असतो, सपाट नाहीये तो. हा मधला भाग बघा असा आहे ना, वक्र आहे. तसा वरचा जो भाग आहे वरचा जो भाग आहे तो सपाट आहे, तळाचा पण सपाट आहे आणि मधला जो भाग आहे तो वक्र आहे. अच्छा, सारिका नावाने जे जॉईन झाले
सारिका नावाने जे जॉईन झाले, तुमचा लॅपटॉप आहे का तुमच्याकडे? सारिका नावाने ज्या मुली जॉईन झालेल्या आहेत, तुमच्याकडे लॅपटॉप आहे का? बघा, आपल्याला हे कळलं पाहिजे. आपल्याला 8वी 9वी 10वी तिन्ही वर्षी आपल्याला हे आकारांचा अभ्यास आहे. त्यामुळे वृत्तचिती काय, इष्टिकाचिती काय आहे ना, घन काय आहे हे आपल्याला माहिती आहे. मॅडम चुकूनचे आयडी जॉईन झाले. कोण? ते सारिका नावाचे चुकून ते आयडी त्यांचं काय झालं? जॉईन झालेले. अच्छा, चुकीच्या आयडीने जॉईन झालेले. हो, चुकून झालं. बर, अच्छा. इथे लक्ष द्या. आता आपल्याला वृत्तचिती शिकायचंय की नाही तुम्हाला? वृत्तचिती जी आहे ती अशा आकाराचे असतात. वृत्तचिती जो आहे त्याला 3 पृष्ठभाग आहेत. एकूण किती पृष्ठभाग? वृत्तचितीला पृष्ठभाग किती आहेत एकूण? वृत्तचितीला पृष्ठभाग 3. एक हा वरचा जो वर्तुळाकृती असतो आणि तो सपाट असतो. बघा, सपाट आहे पण वर्तुळाकृती आहे. पृष्ठभाग म्हणजे फक्त वरचा सरफेस बघायचा, वरचा पृष्ठभाग. तसंच तळाचा पण जो पृष्ठभाग आहे हा सुद्धा वर्तुळाकृती आहे, सपाट आहे. आणि फक्त मधला जो आहे की नाही, मधला भाग हा मधला जो भाग आहे तो फक्त काय आहे? वक्र आहे. वक्र, कर्व्ड आहे तो, असा वक्र आहे, सपाट नाहीये. वरचा भाग सपाट आहे, तळाचा पण सपाट आहे, मधला भाग वक्र आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, वृत्तचितीला एकूण किती पृष्ठ आहेत? एकूण पृष्ठभाग किती वृत्तचितीला? 3 पृष्ठभाग आहेत. त्याच्यातले 2 सपाट आहेत, वरचा आणि तळाचा हे सपाट आणि वर्तुळाकृती आहे. तळाचा पण सपाट आणि वर्तुळाकार आहे. आणि मधला जो पृष्ठभाग आहे हा वक्र आहे. मधला जो पृष्ठभाग आहे की नाही तो कसा आहे? वक्र. म्हणून मधल्या भागाला आपण वक्र पृष्ठभाग म्हणतो. वक्र येतो पृष्ठ. वरचा सपाट वर्तुळाकार आणि खालचा पण सपाट वर्तुळाकार आणि मधला वक्र, असे एकूण 3 पृष्ठ आहेत त्याला. एक वरचा, मधला आणि तळाचा. मधला वक्र आहे, वरचा आणि तळाचा जो आहे तो सपाट वर्तुळाकार आहे. असे 3 पृष्ठभाग असतात. वृत्तचितीला एकूण 3 पृष्ठभाग असतात. आपण बघितलं की इष्टिकाचितीला एकूण 6 पृष्ठ आहेत. वृत्तचितीला एकूण 3 पृष्ठ आहेत. किती पृष्ठ आहेत? 3. वृत्तचितीला 3, इष्टिकाचितीला 6 कसे ते गेल्या वेळेला आपण बघितलेले आहेत. आता वृत्तचितीचे आपल्याला वेगवेगळी सूत्र दिलेली आहेत. इष्टिकाचितीचा आपला अभ्यास करून झालेला आहे. आपल्याला आता वृत्तचितीचा अभ्यास करायचा. या वृत्तचितीबद्दल आपल्याला सूत्र दिलेली आहेत. पहिलं सूत्र जे तुम्हाला दिलेलं आहे, ऐकताय सगळेजण व्यवस्थित? पहिलं सूत्र आपल्याला जे वृत्तचितीचं दिलेलं आहे ते आहे वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ म्हणजे जो वक्र पृष्ठ आहे. वक्र पृष्ठ म्हणजे फक्त मधला जो आहे की नाही हा वक्र भाग, त्याचं पृष्ठफळ आपल्याला. पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळ. तर मधला जो भाग आहे याच्यामध्ये वरचा आणि तळाचा येत नाही. वक्र पृष्ठफळामध्ये फक्त वक्र भाग जो आहे त्याचंच पृष्ठफळ येतं. त्यामुळे मधल्या भागाचं जे क्षेत्रफळ जर पाहिजे असेल मधल्या वक्र भागाचं, तर हे सूत्र वापरायचं. हे सूत्र आहे 2πRh. असं वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे. कळलं? आता आपल्याला बघायचंय हे सूत्र लक्षात ठेवायचं. हे आहे फक्त वक्र भागाचं पृष्ठफळ.
3 पृष्ठ आहेत की नाही, त्याच्यातला मधला जो आहे की नाही हा तो वक्र पृष्ठ असतो, त्याचं पृष्ठफळ म्हणजेच क्षेत्रफळ. पृष्ठफळाचा अर्थ क्षेत्रफळ असाच होतो. फक्त हे आपले त्रिमिती आकृती आहेत म्हणून आपण पृष्ठभागाचं क्षेत्रफळ घेतो, म्हणून त्याला पृष्ठफळ म्हणतात. वक्र पृष्ठफळ जे आहे ते 2 πr आहे. आणि वृत्तचित्तीचे दुसरं सूत्र जे आहे ते आहे वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ. वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ म्हणजे काय बरं? एकूण टोटल जेवढी पृष्ठ आहेत. किती पृष्ठ आहेत वृत्तचित्तीला किती पृष्ठ आहेत एकूण? 3. त्या तिन्हींचं पृष्ठफळ. हा, एकूण पृष्ठफळ याचा अर्थ जेवढे पृष्ठ आहेत, एकूण पृष्ठफळ म्हणजे तिन्हीचं याच्यामध्ये क्षेत्रफळ येतं, तिन्हीचं पृष्ठफळ येतं याच्यामध्ये. वक्र पृष्ठफळामध्ये फक्त जो वक्र भाग आहे त्याचंच पृष्ठफळ आहे. एकूण पृष्ठफळामध्ये तिन्ही जे पृष्ठ आहेत त्यांचं एकूण पृष्ठफळ आपल्याला मिळतं. त्याचं सूत्र आहे 2 πr. त्याचं सूत्र आहे 2 πr कंसात h अधिक r असं एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे. एकूण पृष्ठफळ म्हणजे 3. म्यूट करा. तिसरं सूत्र जे आहे ते आपल्या वृत्तचित्तीच्या घनफळाचं सूत्र आहे. वृत्तचित्तीचे घनफळ म्हणजे त्या आता एखादा डब्बा आहे बघा वृत्तचित्तीचा, आपल्याकडे स्टीलचे डब्बे असतात असे मोठेवाले, त्याच्यामध्ये आपण किती साखर भरू शकतो त्याच्यामध्ये, किंवा एखादा ड्रम असेल वृत्तचित्ती आकाराचा तर त्याच्यात किती पाणी राहील, एक जागा किती आहे त्याच्यामध्ये आतमध्ये वृत्तचित्तीच्या त्या भांड्यामध्ये, ते म्हणजे त्याचं घनफळ असतं. म्हणजे त्या वृत्तचित्ती आकाराची जी वस्तू आहे त्याच्यामध्ये किती आपण जागा आहे हे जेव्हा आपल्याला विचारलं जातं, किती पाणी राहतं, किती साखर राहते, किती असं आपल्याला जर प्रश्न असेल तर वृत्तचित्तीचे घनफळ याचं सूत्र वापरायचं. घनफळाचं सूत्र वापरायचं. घनफळाचं सूत्र आहे πr वर्ग h. πr वर्ग h असे 3 सूत्र आपल्याला आहेत. पहिलं सूत्र वृत्तचित्तीचं वक्र पृष्ठफळ म्हणजे जेवढा वक्र भाग आहे त्याचं पृष्ठफळ. त्यानंतर आहे वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ आणि मग वृत्तचित्तीचे घनफळ. अशी 3 सूत्र वृत्तचित्तीची आपल्याला दिलेली आहेत. वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 πr h. वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 πr ब्रॅकेट मध्ये h प्लस r. आणि वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर πr वर्ग h. कळलं का? सूत्र कळली आपल्याला. आता या सूत्रांवरून गणित सोडवायची आहेत. ठीक आहे. ठीक आहे. आता बघूया आपला जो पुढचा सराव संच आहे. आता आपण बघा 16.2 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, खालील प्रत्येक उदाहरणात वृत्तचित्तीच्या पायाची त्रिज्या r. पायाची त्रिज्या म्हणजे वृत्तचित्तीचा पाया म्हणजे वर्तुळ असतो, वर्तुळाकृती आहे ना हा पाया, हा वर्तुळ असतो आणि या पायाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे. पायाची जी त्रिज्या आहे तीच त्रिज्या वरच्या वर्तुळाची पण असते. दोन्ही वर्तुळांची त्रिज्या सेमच असते, सेम वर्तुळ आहे आणि ही उंची असते h. म्हणजे त्रिज्या दिली आणि h दिली आहे. त्यावरून प्रत्येक वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ काढा. त्रिज्या म्हणजे आपली जी वस्तू असते वृत्तचित्ती आकाराची
तिचे जे दोन वर्तुळ आहेत वरचा आणि तळाचा त्यांची त्रिज्या आणि त्यांच्यामध्ये अंतर वरच्या पृष्ठामध्ये आणि तळाच्या पृष्ठामध्ये जे अंतर आहे ते उंची असते. म्हणजे किती कधी कधी आता इथे तुम्ही जर दोन्ही बघा हे दोन्ही इष्टिका सॉरी दोन्ही वृत्तचित्तीच आहेत. हा पण वृत्तचित्ती हा पण वृत्तचित्ती. पण याची बघा याची उंची कमी आहे. याची उंची खूप जास्त आहे आणि याची त्रिज्या बघा हा वर्तुळ मोठा आहे म्हणजे याची त्रिज्या आणि ह्याचा वर्तुळ बघा याचा वर्तुळ छोटा आहे. हा वर्तुळाकृती भाग छोटा आहे म्हणजे याची त्रिज्या खूप कमी आहे पण उंची जास्त आहे. याची त्रिज्या मोठी आहे पण उंची कमी आहे. कळते का? दोन्ही वृत्तचित्तीचे पण त्रिज्या उंची प्रमाणे ते आपल्याला थोडे वेगळे भासतात पण आकार वृत्तचित्तीचाच आहे. कळते का? कळते की नाही? बर आता आपल्याला त्रिज्या आणि उंची दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला काय शोधायचंय बघूया आपण. त्यावरून प्रत्येक वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. आपल्याला वक्र पृष्ठफळ काढायचंय आणि एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. ठीक आहे. आता पहिलं गणित आपण बघूया. याच्यातली 2-3च गणिते मी सोडून दाखवते नंतर मग पुढचं आपण गणित घेणार. पहिल्या गणितामध्ये तुमचा आर जो आहे तो 7 सेमी आहे आणि उंची जी आहे ती 10 सेमी आहे. म्हणजे 10 सेमी. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ काढायला सांगितलंय आणि एकूण पृष्ठफळ दोन्ही पण पृष्ठफळ काढायला सांगितलं. मग जर वक्र पृष्ठफळ काढायला सांगितले तर त्याचं सूत्र 2 पाय आर एच आहे. मग इथे आपण किंमत 2207 गुणिले आर पण 7 आहे आणि एच 10 आहे. इथे 7 आणि 7 ला 7 ने भाग जातो. 7 एके 7 7 एके 7 आणि राहिलं 2 गुणिले 22 गुणिले 1 गुणिले 10. हा 1 नाही दिला तरी चालेल. एकक असणार. 2 गुणिले 22 गुणिले 10 किती उत्तर येतं सांगा बघू. 2 गुणिले 22 गुणिले 10 किती उत्तर येतं? गुणाकार करा सर्वांनी आणि मला उत्तर सांगा. एकूण सॉरी वक्र पृष्ठफळ किती येणार ते? दोन गुणिले 22 गुणिले 10 किती उत्तर येणार? 440. बरोबर. 440 चौ सेमी. याला पण चौ सेमी. व्हेरी गुड. 440 हे आहे वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. पृष्ठफळ कोणतंही असू दे त्याला चौ सेमी. क्षेत्रफळाला कसं देतो आपण? कारण पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळच असतं. घनफळाला वेगळं एकक आहे. घनफळाला घ सेमी किंवा घन मीटर. पृष्ठफळाला चौ सेमी किंवा चौ मीटर असं एकक द्यायचं. आता आपण वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ काढणार आहोत. वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळाचं सूत्र 2 पाय आर एच अधिक आर. तर 2 गुणिले पाय 2207 गुणिले आर 7 गुणिले 10 अधिक 7 कारण एच तुमचा 10 आहे म्हणून. 7 एके 7 7 एके 7 2 गुणिले 22 गुणिले 17 कारण इथे 2 गुणिले 22 आणि या ब्रॅकेट मध्ये बेरीज आहे 10 अधिक 7 ती 17 होते आणि इथे काय नाही एक राहिला ना तो एक नाही लिहिला तरी चालतो. 2 राहिलाय वरती. छेदात काय नाही छेदातले 7 आणि अंशातले 7 ला भाग लावला आपण 7 एके 7 7 एके 7 त्यामुळे 17 बेरीज आली यांची. यांचा गुणाकार सांगा. याचं चौ सेमी
याला पण 4 सेमीच एकक आपण देतो. यांचा गुणाकार करा बघू. 2 गुणिले 22 गुणिले 17. 2 गुणिले 22 तर 44 येणार. 44 गुणिले 17 करा. 748. सगळ्यांनी करा गणित. गणित करायची आहेत. गुणाकार करायला सांगितलं की करायचंय सर्वांनी. एकच कोणीतरी उत्तर नाही सांगायचं सारखं सारखं. बाकीचे पण काय करतात? आपण शिकायला आलोय की नाही? थोडंफार आपण शिकून जाता आलं पाहिजे आपल्या वेळेमध्ये. आपण एवढा वेळ देतो. किती येणार? 748 एकूण पृष्ठफळ येणार. वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ. ठीक आहे. आता हे आपण बाकीचे तुम्ही सोडवा. याच्यातलं आणखी कोणतं गणित सोडून दाखवू? 5 गणित आहेत एकूण. आणखी एक मी सोडून दाखवते. कोणतं सोडून दाखवू सांगा तुम्ही? दुसरं सोडवायचं का आपण? चौथं सोडू. ठीक आहे. चौथ्यामध्ये आर जो आहे तो 70 सेमी दिलेला. आर 70 सेमी आणि एच जो आहे, एच म्हणजे उंची जी आहे ती तुम्हाला 1.4 सेमी देईल. बघा त्रिज्या खूप मोठा असा बुटका म्हणजे मोठा आणि असं उंची कमी आहे पण त्रिज्या खूप मोठी आहे. असं अशी एखादी वस्तू असेल. आता याचं जर मला वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ काढायचंय. दोन्ही काढायचे तर इथे पण वक्र पृष्ठफळ सुद्धा आणि एकूण पृष्ठफळ सुद्धा. वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर सूत्र सांगा पटापट. वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर सूत्र काय आहे वक्र पृष्ठफळाचं? 2 पाय आर एच. 2 पाय आर एच असं वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आर पण दिलाय, एच पण दिलेला आहे. पायची किंमत तर आपली ठरलेलीच आहे 22/7, आर 70 आणि एच 1.4. ठीक आहे. आता छेदामध्ये 7 आहे आणि अंशामध्ये बघा 70 आहे किंवा 1.4. 1.4 म्हणजे असं समजा की 14च आहे. पॉइंट नंतर आपण द्यायचं. पण 14 जर आपण पकडली तर या दोन्ही संख्या 7ने भाग जाणार आहेत. हिला पण जाऊ शकतो भाग. 70ला तर जातोच. आपल्याला वाटेल 1.4 ला नाही जात पण 1.4 म्हणजे 14 असं कन्सिडर करा. 14 म्हटलं फक्त पॉइंट आपल्याला द्यायचा असतो. जसं पहिला 7ने तुम्ही ह्याला पण भाग लावू शकता. 1.4 ला पण भाग लावू शकता. 1.4 ला जर भाग लावला तर पहिला भाग शून्याचा आणि मग 7 2 14. कारण पहिला आपण 1 ला भागणार ना. 1 ला भागल्यावर शून्याचा भागाकार आणि मग खाली 4 पॉइंटच्या पुढचे 4 घेतले आणि इथे दशांशाला दिला. 7 3 14. याला पण लावू शकता तुम्ही भाग. 7 1 7 आणि 7 2 14. पण 2 नाही येणार तर 0.2 येणार कारण दशांश. आता 2 छेदात पण लावायचा 7 ला. एक अंशातली आणि एक छेदातली. भागाकार करताना एक अंशातली आणि एक छेदातली अशा संख्या घेऊन आणि एकाच संख्येने दोघांना पण भाग लावायचा. जसं मी 1.4 आणि छेदातले 7 दोघांना 7ने भाग लावला. इथे 1 आलं तर इथे 0.2 आलं.
एक संख्या अंशातली आणि एक संख्या छेदातली. भाग लावताना एक अंशातली घ्यायची, एक छेदातली घ्यायची. आणि भाग एकाच कुठल्या तरी संख्येने दोघांना पण लावायचा. असं नाही वरती 5 ने जातोय तर मग वरती मी 5 ने लावते, छेदामध्ये 2 ने जातोय. Tripti ma'am, हा Tripti ma'am. Yeah. So can but- you ask students to do the sums with you, because they only listen to you. They don't do anything. You know, I can see उनको the लिखने girls को from बोला है? Chirkan school. हाँ, उनको लिखने बोलना है. मतलब they should do sum with you. They'll hear you as a story. Maths class में इनको साथ में करना चाहिए ना. ये लोग चिरकन स्कूल की लड़कियां बैठ के कहानी सुन रही हैं, बातें कर रही है. So do you tell them to do sums with you, or you just teach them? हाँ वो तो मैं अभी फॉर्मूला लिखने के बाद कैलकुलेशन जो है ना वो मैं करने को बोलती हूँ, वो आंसर करते हैं. फिर कुछ कुछ बच्चे करते हैं, बाकी के तो ऐसे बैठते हैं. हाँ, कोई because मतलब बहुत कम बच्चे हैं जो आंसर करते हैं, बाकी के तो बैठे रहते. एक बार can you stop recording एक बार? बेटा मुझे एक बात बताओ, मैथ्स की क्लास में अगर आप तृप्ति एक बार स्टॉप रिकॉर्डिंग करोगे ना, सो दे कैन सी द बिगर स्कूल. हाँ, अगर मैथ्स के क्लास में आप लोग सिर्फ सुनोगे, बोलोगे नहीं, तो एक सेकेंड, कैन यू स्टॉप रिकॉर्डिंग तृप्ति? हाँ देखो. करेक्ट, थैंक यू.